दाभोळकर स्नॅक सेंटरचा जो दुसरा पदार्थ आपण घेतला तो म्हणजे यांचा वडापाव। या वडापावमध्ये जी मी एक गोष्ट पाहिली ती म्हणजे याचं जे कोटिंग आहे किंवा आपण आवरण म्हणू हे रवाळ दिसतं आहे। म्हणजे इथलं जे डाळीचं पीठ आहे ते थोडं रवाळ असं दळलेलं दिसतं आहे। वडा छान टम आहे, आकार मोठा आहे। चला चव बघूया कशी आहे। इथे मी अनेक लोकांना पाहिलं गरम गरम वडापाव हे पार्सल घेऊन जात होते किंवा इथे खात होते। इथल्या वडापावच्या दोन बाजू मी सांगेन। मला जे पीठ आहे ते थोडं रवाळ वाटलं, पण जादू सगळी आपल्या भाजीनी आहे। चव जी आहे ती आपल्या भाजीत आहे। हा हलकासा तिखट असा वडापाव आहे। ज्या लोकांना तिखट वडापाव आवडत असेल, अनेक लोक इथनं वडापाव घेऊन जात असतील। मलाही हा वडापाव आवडला। त्याचं आवरण जरा जाड वाटलं, रवाळ वाटलं, पण ती गोष्ट भाजीची चव बॅलन्स करते आणि म्हणूनच या वडापावला एक चांगला वडापाव बनवतो। दाभोळकर स्नॅक सेंटरच्या इथे आलात तर यांचा वडापाव नक्की खाऊन पहा। माझं नाव भीमाशंकर बाबूराव होनमाने। हे वडापाववाले मामा मामी जे आहेत गेले 35 वर्ष येथे येतो आणि अत्यंत सुंदर आणि चांगला माल असतो। गेले त्याची कधीही चव बिघडत नाही। आजपर्यंत आम्ही खातोय तसा तोच माल लागतो आहे आम्हाला आणि त्याच पद्धतीचा माल चांगला चविष्ट माल मिळतो खायला। ते भजीपाव किंवा वडापाव, पाव शॅम्पल, वडा शॅम्पल सगळ्या प्रकारचे एकदम चांगल्यापैकी मिळतं आणि चांगली सर्व्हिस करतात दोघंही नवरा बायको। ते मामा पण दुसरे असं चांगला माल देतात। ते गेले कित्येक वर्ष आहे असंच चांगले, असंच चालावं त्यांचं। बाळाराम पांडुरंग दाभोळकर, मी दत्तवडी पुलावर नॅक सेंटर दाभोळकर नॅक सेंटर नावाने चालू आहे। वडापाव, भजी, पॅटीस, मिसळ, कांदा भजी, बटाटा भजी हे सगळे आयटम बनवतो एकटा। किती वर्ष झाली ते सांगा? आज 42 वर्षे झाली। याच्या आधी आपलं कुठे होतं? कुठे ना मी इथं पलीकडं कॉर्नरला होतो। कॉर्नर तिथं गाडी होती तिथे? गाडी हातगाडी होती। आता बी गाडी होती, ती गाडी काढली। आता वर्षाला गाडी काढली आणि स्टॉल बनवलं। ओके, एवढंच फक्त। चालेल। हां, गिराकाला बी सर्व्हिस व्यवस्थित देतो आहे। आपली वेळ काय? सकाळी मी माल तयार करतो 7 ते रात्री संध्याकाळी 7 पर्यंत। सकाळी 7 ते संध्याकाळी 7? मी मला यावं लागतं लवकर, पण मी 7चा टाईम गिराकांना माल द्यायला तयार करून 7 वाजता सुरू होतं खाण्यासाठी? 8ला। बरं, मग 8 8 ते संध्याकाळी 7? दुपारी सुट्टी नाही, बंद? सुट्टी अजिबात नाही। बरं, आणि रविवार किंवा अशी सुट्टी? अजिबात सुट्टी नाही, गाडी बंद नाही ठेवत। बरं, हां, चालेल। धन्यवाद.